पॅराग्लायडिंगचे जे चालक आहेत संगम यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। नमस्ते संगम, आपले दैनिक प्रभातमध्ये स्वागत आहे। आय लव्ह पाचगणी फेस्टिवल सुरू होत आहे, या संदर्भात आम्ही दैनिक प्रभातने ही पॅराग्लायडिंग संदर्भात पर्यटकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचाही प्रयत्न केला आहे। या आय लव्ह पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग संदर्भात काय पर्यटकांमध्ये उत्साह आहे? पर्यटक भरपूर आहेत। आम्ही संध्याकाळी बुकिंगसाठी जातो तिकडे, कस्टमर आहेत, रिस्पॉन्स चांगला आहे। आता पण सध्या फ्लाइंग चालू आहे, तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे फ्लाइंग चालू आहेत। आपल्याकडे फॉरेनर पण येतात, ते सोलो उडत आहेत, त्याच्यामध्ये आपले पर्यटक येतात, ते बुकिंग करून मग टँडमला जातात। आपल्याकडे 6 पायलट आहेत, त्यांच्यातर्फे फ्लाइंगला आपण पाठवतो। आय लव्ह पाचगणी जो फेस्टिवल आहे, ह्या फेस्टिवल निमित्त ग्राहकांना काय तुम्ही असे कमी दरामध्ये काय राईड देताय का, काय डिस्काउंट असा काय दिला आहे का? हो सर, आता आपल्याकडे कसं विथ कॅमेरा आपण 4,500 रुपये तिकीट आहे आपली, आणि फेस्टिवल निमित्त आपण 3,000 रुपये तिकीट देतोय, म्हणजे टोटल 1,500 रुपयाचा आपण डिस्काउंट देतोय कस्टमरला। पॅराग्लायडिंग करत असताना आपण सुरक्षिततेची कोणकोणती काळजी घेतो? सर आपण बघा, कंडिशन वाऱ्याची कंडिशन एकदम सुरक्षित असेल तेव्हाच आपण फ्लाइंग करतो। त्याच्याबरोबर आपण हेल्मेट असतं, लँडिंग करताना कुशनची बॅग असते, म्हणजे जरी लँडिंग जोरात झालं तरी एअर बॅग असते, त्यामुळे लागत नाही। आणि दुसरं, आकाशातमध्ये जर काय अडचण निर्माण झाली तर मग एक्स्ट्रा रिझर्व पॅराशूट असतं, मग ते आपण ओपन करू शकतो, पण त्या कंडिशनपर्यंत आपण कधी फ्लाइंग करत नाही, ते आपल्या इमर्जन्सीसाठी असतं। बहुत अच्छा है। मैंने एक पायलट है रोशन करके, उनके साथ किया, उनका एक्सपीरियंस बहुत अच्छा है। मेरे को डर लगा था, मैं कल भी आई थी बट मेरे पास कॉन्फिडेंस नहीं था, बट उन्होंने बात करके बताया दैट कुछ डेंजर नहीं है, कुछ नहीं है। एंड ये 10 मिनट बहुत अच्छा एक्सपीरियंस है आपके लाइफ का। इट इज़ वेरी नाइस, रियल एक्सपीरियंस जो आप बोलते हो वो है। एंड बहुत सेफ़ है, एंड वो आपको बहुत इंस्ट्रक्ट देते हैं कि आप ऐसा करो वैसा करो, तो आप उनको फॉलो करोगे तो इट्स लाइक आई हैड अ हैप्पी लैंडिंग। तो कुछ नहीं हुआ और बहुत अच्छा एक्सपीरियंस है, बहुत सुंदर है। लेक देखा मैंने, व्यू देखा। अगर मैं लकी होती तो मुझे कुछ वाइल्ड लाइफ दिख जाता, बट अभी वेदर थोड़ा सा धुंधला है, बट अदरवाइज इट वाज वेरी नाइस। कहाँ से सर आप आए हो? उत्तराखंड। अरे वाह वाह, फेस्टिवल के आए हो जी? ओके, क्या एक्सपीरियंस रहा है फेस्टिवल? बहुत बढ़िया। अभी आपकी एज क्या है सर अभी? 69। अरे वाह, अच्छी। आप पैराग्लाइडिंग का पहले किया है आपने? नो, फर्स्ट टाइम। ओके। पॅराग्लायडिंग करत असताना पर्यटकांना काय आनंद येतो सांगू शकता? काय नाही, ते एन्जॉय करतात फ्लाइंगमध्ये। एक प्रकारे त्यांना पक्षीचा आनंद घ्यायला मिळतो, जसं पक्षी हवेत उडतो आणि एकदम रिलॅक्स नैसर्गिकच्या ह्याच्यात एकदम शांत वातावरण, त्यांचा सगळं जो स्ट्रेस असतो तो सोडून ते इकडं फ्लाइंग करायला येतात, तर त्याच्यामुळं खूप आनंद घेत असतात ते। पहिल्यांदा घाबरतात का पर्यटक? नाही, काय एवढं काही नाही, फक्त आपलं टेक ऑफला 2-3 सेकंड्स हे वाटतं, बाकी तर नंतर रिलॅक्स चेअरवर बसतो आपण, तसं बसायचं आहे रिलॅक्स आणि फ्लाइंगचा आनंद घ्यायचा आहे। ओके, राकेशशी आत्ता झाली चर्चा। राकेश म्हणतात की पक्षीचा एक अनुभव आपल्याला येतो, आणि जर मला पंख असते तर मी किती आकाशात भरारी मारली असते, याचा हा प्रत्यय पर्यटकांना येत असतो। त्यामुळे पर्यटकांनी खरंच पाचगणीला आलं तर पॅराग्लायडिंग करावं ही आयोजकांची एक रिक्वेस्ट आहे, व पक्षी म्हणून कसं जग आपल्याला पाहता येईल हे ही पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून आपण पाहावं। महेश नानावरे, दैनिक प्रभात।